मी असं म्हटलं की आम्ही गुहागरच्या पुढे आमचं गाव आहे, तर त्या गावामध्ये मला माझं ॲक्च्युली घर घ्यायचं होतं. तर माझा एक आमच्या ओळखीचे एक नात्यातले होते, डोंबिवलीला राहायचे ते, तर त्यांनी रिटायर वगैरे झाल्यावरती त्यांनी आपल्या गावात घर घ्यायचं असं ठरवून त्यांनी गावात घर बांधायला घेतलं. त्याच्यानंतर काही दिवसांनी ते राहायला गेले, रिटायर झाले होते. आता बोलले मी गावातच राहणार. नंतर वर्षभराने कळलं की त्यांनी ते सोडलं. म्हटलं काय झालं, तर बोलले नाही रे बाबा, ते घर काहीतरी विचित्र होतं. तिथे झोप लागायची नाही, बेचैन व्हायचं सतत काहीतरी भांडी पडायची घरात, सतत टकटक टकटक आवाज यायचे, सतत कोणाचे पावलांचे आवाज यायचे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मध्ये विशेषतः म्हणजे कोकणामध्ये तर मी असं म्हटलं की आम्ही गुहागरच्या पुढे आमचं गाव आहे, तर त्या गावामध्ये मला माझं ॲक्च्युली घर घ्यायचं होतं. तर आमच्या ओळखीचे एक नात्यातले होते, डोंबिवलीला राहायचे ते, तर त्यांनी रिटायर वगैरे झाल्यावरती त्यांनी आपल्या गावात घर घ्यायचं असं ठरवून त्यांनी गावात घर बांधायला घेतलं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की या एकदा बघायला आम्ही घर बांधतोय. तर मी एकदा गेलो, घर बांधणं चालू होतं तेव्हा गेलो, घर बांधलं वगैरे छान. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ते राहायला गेले, रिटायर झाले होते. आता बोलले मी गावातच राहणार. तर नंतर वर्षभराने कळलं की त्यांनी ते सोडलं. म्हटलं काय झालं, तर बोलले नाही रे बाबा, ते घर काहीतरी विचित्र होतं. तिथे झोप लागायची नाही, बेचैन व्हायचं सतत काहीतरी भांडी पडायची घरात, सतत टकटक टकटक आवाज यायचे, सतत कोणाचे पावलांचे आवाज यायचे. कोणतरी म्हणजे काही दूधसारखं उतू जायचं, दूध नासायचं, किडे लागायचे अन्नधान्याला, हे सतत होत होतं. आम्ही सगळे प्रयत्न करून बघितले पण होतच नव्हतं काही. बरं असं पण नाही ना काही जुनं घर कोणाचं तरी घेतलं आहे, तिथे पूर्वी काहीतरी घडलं होतं, अशा टाईपचं घर नव्हतं. हे त्यांनी स्वतः बांधलेलं घर होतं. म्हणजे अशी काही गोष्ट नव्हती त्याच्यामागे की काहीतरी इथे पूर्वी काहीतरी घडलं होतं त्यामुळे काहीतरी इथे भूताचा वावर आहे, असं काही नाही आहे. म्हटलं हे कसं होऊ शकतं, तर की माहीत नाही, पण आम्ही आता तिथे ते विकून टाकलं घर दुसऱ्याला. म्हटलं मग दुसऱ्या राहत आहेत का तिथे, त्यांचा व्यवस्थित का माहीत नाही, ते पाडतायत, बिल्डर आहेत, त्यांना त्या लॉजिंग बोर्डिंग काहीतरी उभं करायचं आहे तिकडे, म्हणून ते पाडतायत घर. म्हटलं ठीक आहे बघूया, मला पण इंटरेस्ट होता घरामध्ये, तर म्हटलं बघूया, त्यांना विचारायला जाऊयात. तर गेलं तर तो बिल्डरचा एक माणूस होता, तो कोकणातलाच होता. तो बोलला की त्यांना कळलं नाही काय झालं आहे ते, मग तुमचा विश्वास असेल तर सांगतो तुम्हाला. म्हटलं काय झालं आहे, ते बोलले या घर पाडलं आम्ही ह्यांचं ना, तेव्हा आम्हाला ही भावली सापडली. म्हटलं भावली काय आहे, तर की हा चेडा आहे. म्हटलं चेडा काय असतं, म्हटलं चेडा हे असं बायंगी वगैरे हे भूतांचे प्रकार, त्याला हा चेडा असतो. हा मंतरून बऱ्याचदा काय करायचं, कोणाला नको असेल ना एखाद्याचं चांगलं झालेलं, तर मोस्टली घर बांधताना जेव्हा पाया वगैरे खणलेला असतो त्या हळूच ती एक मंत्रातली भावली टाकून देतात पायामध्ये, त्या फाउंडेशनच्या याच्यामध्ये, किंवा कधी कधी भिंतीच्या याच्यात टाकून देतात विटांच्या याच्यामध्ये. ते कायमचं त्या याच्यात अडकून जातं त्या घराच्या याच्यामध्ये तो चेडा, आणि मग तो घरच्यांना त्रास देत राहतो. यांच्या ते झालं होतं. तो चेडा त्यांना इथे शांतपणे जगू देत नव्हता. हे त्यांना माहिती नाही आहे, पण हे आम्हाला हे पाडलं तेव्हा आम्हाला ती भावली सापडली. आणि भावली व्यवस्थित होती, म्हणजे फाउंडेशनमध्ये ते जेव्हा पायाभरणी झाली होती तेव्हा त्या सुमारास टाकला असेल, तर काहीतरी जर खराब व्हायला पाहिजे, ते त्याच्यात खराब झालेली नव्हती भावली. म्हणले भावली तुम्ही अजून का ठेवलेत, ते की नाही हे याचं उतरवायचं आहे सगळं याचं, ते असं नुसतं टाकून चालत नाही भावली.